सानू आज काय बनवू स्पेशल? पाव पिझ्झा. ओके. पाव, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, चीजच्या वड्या, बटर, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, पिझ्झा मसाले आणि पिझ्झा सॉस. आता एका बाउलमध्ये बटर मेल्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. छानपैकी मेल्ट झालं की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यावरून थोडंसं जिरं झाल्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे त्यामध्ये आणि ते छानपैकी मेल्ट होऊ द्यायचं आहे. हे मेल्ट होईपर्यंत आपण एका कढईमध्ये व्हेजिटेबल फ्राय करूया. व्हेजिटेबल हे थोडेसेच फ्राय करायचे आहे, जास्त नाही करायचे आहे. 2 मिनिट इनफ आहेत. थोडंसं तेल टाकून जे बारीक चिरलेले जे व्हेजिटेबल होते आपण ते सगळे एकत्रित टाकून द्यायचे आहेत आणि परतवायचे आहेत. ते थोडेसे परतून झाले की त्याच्यावर मीठ टाकून 2 मिनिट स्टीम होईपर्यंत ठेवून द्यायचे आहे. ते होईपर्यंत आपलं बटर मेल्ट झालेलं आहे. मी ती मेल्ट होण्याच्या आधीच पावाचे 2 भाग केले होते. त्याचे खालच्या भागावर छानपैकी पसरवलेलं मेल्ट लावायचं आहे. बटर लावून घ्यायचं आहे. आपल्याला हवं तसं, जास्त हवं असेल जास्त लावायचं आहे, कमी असेल तर कमी. हे मेल्ट पसरून झालं की त्याच्यावर पिझ्झा सॉस लावायचा आहे. मार्केटमध्ये पण मिळतो आणि घरी पण बनवू शकता तुम्ही. असं इक्वली सर्व पाववर पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मसाले टाकायचे आहेत. मसाले ऑप्शनल आहेत. तुम्हाला आधी टाकायचे असतील तर आधी टाकायचे, नंतर टाकायचे असतील तर नंतर. मला जास्त आवडतात म्हणून मी आधी टाकून घेतलं होतं. चीज पण व्हेजिटेबलच्या वर पण लावू शकता तुम्ही आणि आधी पण. मी व्हेजिटेबल लावण्याच्या आधीच टाकून घेतले होते थोडंसं. मी मसाले आणि चीज एका पसरवून घेतली. त्याच्यावर आपण फ्राय केलेले व्हेजिटेबल जे होते ते टाकलेले आहेत आणि त्याच्यावर परत मी चीज टाकलेलं आहे आणि मला चीज जास्त आवडते त्यामुळे मी चीज टाकले आणि त्याच्यावर परत ओरिगॅनो, रेड चिली फ्लेक्स आणि माझ्याकडे पिझ्झा मसालासुद्धा होता आणि सॉस पण होता. मी पिझ्झा मसाला पण टाकलेला आहे. आता जो दुसरा भाग कट केला होता तो त्याच्यावर लावायचा आहे आणि त्याच्यावर जो उरलेलं बटर आहे ते लावून द्यायचं आहे. सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरली. मी 10 मिनटं आधीच कढई स्टीम करायला ठेवली होती आणि 10 मिनटं पिझ्झा ठेवून द्यायचा आहे आणि हा बघा पिझ्झा एकदम रेडी आहे. पाव पिझ्झा.